स्टार्ट। मी सुशील भांदेगरे, जुनावदार पेठ सामाजिक कार्यकर्ता। आज या ठिकाणी आपण बघत असाल की पंचगंगा नदीवर दलदल साठलेली आहे। मुळामध्ये जामदार क्लबकडून येणारं पाणी या ठिकाणी साठलं जाते। याकडे आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांचं आम्ही लक्ष वेधलं होतं। त्यांना या ठिकाणी पाहणीसाठी घेऊन आलो होतो। त्यावेळी आम्ही निवेदन दिलं होतं की या ठिकाणचा नाला साफ झाला पाहिजे। हे पाणी थेट रस्त्यावरून मंदिरामार्गे पंचगंगा नदीमध्ये हा मैला मिक्स होतो आणि नदीचं प्रदूषण होत आहे। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि नेमकं लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि रविकांत अडसूळ साहेबांची बदली झाली। त्यानंतर पूर्णपणे 6 महिने हे वाहत होतं। आचारसंहिता होती। आम्ही समजावून घेत होतो की बाबा निवडणुकीमध्ये अधिकारी अडकलेले आहेत, पण त्यानंतर पुराची परिस्थिती झाली, पूर पण गेला। पण आता या गोष्टीला 15 दिवस झालेला आहे। हा असा मैला या ठिकाणी साठलेला आहे। पूर्ण जामदार क्लब मार्गे गटरीचं नाल्याचं पाणी या ठिकाणी येत आहे आणि हजारो पर्यटक या पंचगंगा नदीवर येत असतात। अंबाबाई, महालक्ष्मी, ज्योतिबाला या ठिकाणी जाण्यापूर्वी पंचगंगा नदीवर आंघोळ करायला जातात। त्यावेळी त्यांना सुरुवातीलाच ही दलदल बघायला मिळते। मुळामध्ये महानगरपालिकेनं ही दलदल साफ करायला पाहिजे। या ठिकाणी कुणाचंही लक्ष नाही आहे। आज काही दिवसाने गणपती आगमन सोहळा कोल्हापूरमध्ये होईल। त्यानंतर थोड्या 5-6 दिवसामध्ये घरगुती गणपती विसर्जन ह्या पंचगंगा नदीवर ज्यावेळी होईल त्यावेळी पर्यावरण प्रेमी महानगरपालिका आणि पोलीस खातं या ठिकाणी बॅरिकेड मारेल आणि घरगुती गणपती विसर्जनाला विरोध करेल आणि सांगेल की गणपती नदीमध्ये सोडलं की प्रदूषण होतं। पण त्याच महापालिकेला आणि पर्यावरण प्रेमी आणि पोलीस खात्याला सांगायचं आहे की वर्षभर अशा पद्धतीने जे नदीचं प्रदूषण व्हायला लागले याकडे पण तुम्ही तत्परतेनं बघत जावा। नुसतं एक दिवसून बॅरिकेड मारून इथं लोकांना आम्ही लय काहीतरी पंचगंगा नदीचं मोठं प्रदूषण थांबवतोय हा दिखावा करू नका। कारण आज तुमची वस्तुस्थिती कळायला लागलेली आहे। ज्या ठिकाणी या लागून हे बॉटनिकल गार्डनला तुम्ही मंजुरी दिली, 4,80,00,000 रुपये या ठिकाणी पाण्यात घातले। जी खरी गरज होती इथं नागरी सुविधा देण्याची ती तुम्ही या ठिकाणी देऊ शकलेलं नाही आहे। तर माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही ही दलदल पंचगंगा नदीवरची स्वच्छ केली नाही तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल। आणि एवढं या ठिकाणी पण सांगतो की हे प्रदूषण वर्षभर होतंय आणि एक दिवस गणपती पाण्यात सोडला म्हणून प्रदूषण होतं हे तुमचं कारण कुठंतरी लोकांना फसवण्यासारखं आहे। जर तुम्ही हे साफ केलं नाही तर सगळं कोल्हापुरातलं गणपती पंचगंगा नदीमध्ये सोडण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहोत।